स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे न्यायालयात जाणार आहे, कारण त्याचे आरोप आहे की कुठेतरी ओबीसी आरक्षण जे आहे तो कमी झालेलं आहे. आम्ही आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे. सर, काय सांगाल? आपण न्यायालयात जाणार आहे, न्यायालयात धाव घेणार आहे, आता काय आपली भूमिका असणार आहे संदर्भात? नाही, हे बघा की 24 ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये आरक्षण निश्चित करण्याकरता ज्या सूत्राचा वापर करायचा आहे ते सूत्र कसे वापरायचे हे आदेश देताना त्यांनी SC, ST आणि महिला या 3 प्रवर्गाकरता एक वेगळं सूत्र सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीकरता राखून ठेवायच्या जागांच्या संख्येची गणना करताना 0.50 व त्यापेक्षा अधिक असलेला अपूर्णांक पुढील संख्येस पूर्णांकित करण्यात यावा. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल समजा 19.63 आलं त्याला 20 समजा, 17.52 आलं तर त्याला 18 समजा, अशा वरचा आकडा. आणि तो मॅथमॅटिक्सचा नियम आहे, गणिताचा नियम असल्यामुळे ते बरोबर आहे. परंतु ओबीसीच्या बाबतीमध्ये आदेश देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता राखून ठेवायच्या जागांच्या संख्येची गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल नागपूर महानगरपालिकेमध्ये 151 जागा आहे, त्याच्या 27% कॅल्क्युलेशन जर केलं तर ते येते 40.77. म्हणजे आंधळा माणूस म्हणेल की आपल्याला 41 जागा मिळायला पाहिजे, परंतु हा अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा. या नियमाप्रमाणे ओबीसीला फक्त 40 जागा मिळालेला, एका जागेचं नुकसान झालं. अशा प्रकारे एवढ्या महानगरपालिका, एवढ्या जिल्हा परिषद, एवढ्या नगर परिषद, एवढ्या पंचायत समिती, या 70 ठिकाणी ओबीसीच्या एका जागेचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे हजारो ओबीसी आपल्या संविधानिक अधिकारापासून वंचित राहणार आहे. हा झालेला अन्याय राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ दूर करावा. या संबंधी आम्ही माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेब आणि न्यायालयाकडे सुद्धा म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडे आज रिप्रेझेंट देऊन अन्याय दूर करण्याची आम्ही विनंती करणार आहोत. आपल्याला वाटतं गणिती आकडे चुकलेले आहेत. आता जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य निवडणूक लागलेली आहे. आज जे आहेत अनेक पक्षांच्या उमेदवाराच्या घोषणा होणार. अशा वेळी आता कसं आपण बघता, कारण की आता या संदर्भात आपण निवडणूक रद्द करण्याची मागणी करणार आहात? नक्कीच राज्य निवडणूक आयोगाने केलेला अन्याय आहे, कोणी दुसऱ्याने केलेला नाही आहे. आणि राज्य निवडणूक आयोगाने केलेला अन्याय असल्यामुळे तो त्यांनी तात्काळ दूर करावा, हेच आमचे म्हणणं आहे. तो केव्हा दूर करू शकतात, तो अधिकार पूर्व त्यांच्याकडे आहे. निवडणुका कशा घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या, किंवा पुढे ढकलायच्या आणि काय करायचं. राज्य निवडणूक आयोग तो निर्णय घेऊन आमच्या ओबीसीवरती होत असलेला अन्याय नक्कीच दूर करतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पत्र लिहिलं का? मुख्यमंत्र्यांची आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची आपण कधी भेट घेणार आहात? आज नागपुरात आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही त्यांचे वेळ बघून आज त्यांना भेटून आम्ही निवेदन देऊन ही मागणी करणार आहोत. आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीची आहे आणि अशावर ओबीसी समोर अन्याय झाल्याचे मत जे आहे ते बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलेलं आहे. तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.